तर आपण नवीन प्रकरणाला सुरुवात केलेलीच होती आणि त्या दरम्यान आपल्याला ज्या बाबी लक्षात आलेल्या होत्या त्यामध्ये आपण बघितलं होतं की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे प्रावरण असतं, आता प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये किरणोत्सारी पदार्थांमुळे ऊर्जा लहरी निर्माण होत असतात आणि या ऊर्जा लहरी वेगवेगळ्या दिशेने प्रवाहित होतात आणि त्यामुळे भूपृष्ठावरती हालचाली घडून येत असतात. आता या हालचालींचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. आता वर्गीकरणाचा आधार आपण मागच्या भागामध्ये आपण तो अभ्यासलेला आहे. वर्गीकरणाचा आधार गती आहे. आता त्या अंतर्गत ज्या हालचाली घडून येत असतात त्याचं आपण 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. एक आहे मंदभू हालचाली आणि दुसरं आहे शीघ्रभू हालचाली. तर या ज्या मंदभू हालचाली असतात या हालचाली सातत्याने होत असतात आणि या हालचालींमुळे जसं तुम्हाला माहिती आहे की या भूपृष्ठावरती पर्वत आहेत, पठारे आहेत, तर यांची निर्मिती या मंद हालचालींमुळे झालेली आहे आणि म्हणून यांना पर्वत निर्माणकारी किंवा खंड निर्माणकारी हालचाली असं आपण म्हणतो. अर्थातच त्यांच्या हालचालींची गती जर का मंद असेल तर त्या मंद हालचालीचा देखील परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातनं पर्वतांची निर्मिती होते आणि खंडांची निर्मिती होते. याबद्दल चर्चा आपण मागील भागामध्ये केलेली होती. शिवाय आपण हे देखील बघितलं होतं की हालचालीमध्ये जशा मंद हालचाली आहेत तशा शीघ्र स्वरूपाच्या देखील हालचाली आहेत आणि या शीघ्र हालचालीचा परिणाम काय होत असतो तर शीघ्र भू हालचालींमुळे घटना घडून येत असतात. त्या घटना कोणत्या स्वरूपाच्या असतात त्याबद्दलही आपण बघणार आता. तर या भूपृष्ठावरती कधीकधी त्या भूकंपाच्या स्वरूपामध्ये असतात तर कधीकधी त्या ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये देखील असतात. आता त्यानंतर पुढच्या भागाकडे आता आपण वळतोय. पुढचा भाग अर्थात दिशेच्या आधारावरती होणाऱ्या हालचाली. आता त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे क्षितिज समांतर हालचाली. आता क्षितिज समांतर भू हालचाली म्हणजेच अगदी ज्या अशा पॅरलल स्वरूपामध्ये असतात, क्षितिजाला अशा पॅरलल स्वरूपामध्ये असतात, त्याला आपण म्हणू क्षितिज समांतर हालचाली. त्यानंतर ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचाली. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेला होऊन राहिलेले आहेत म्हणून ऊर्ध्वगामी आपण शब्द वापरलेला आहे आणि अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने, लहरींची दिशा खालच्या दिशेला असेल तर अधोगामी भू हालचाली. तर यामुळे सुद्धा आपल्याला भूपृष्ठावरती काही घडामोडी घडून येत असताना दिसतात. आणि तिसरा जो वर्गीकरणाचा आधार होता तो म्हणजे भूरूपे. आता भूरूपांच्या आधारावरती खंडजन्य, अर्थातच खंडजन्य म्हणजेच काय तर कधीकधी मोठमोठ्या भूखंडांची निर्मिती होत असते, पठारांची निर्मिती होते, उच्चभूमींची देखील निर्मिती होत असते. आणि दुसरा जो प्रकार आहे भूरूपांमध्ये, आता इथे भूरूपे हा कोणत्या अर्थाने वापरला असेल कारण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होऊन राहिलेली आहे. कुठे पठारांची निर्मिती होऊन राहिली आहे तर काही भागामध्ये उच्चभूमी. आता उच्चभूमी इथे एकच शब्द वापरलेला आहे. आपण असं म्हणू शकतो कधी कधी पहा तुम्ही असं जमिनीवरनं चालताना तुम्हाला कुठे जमिनीवरती उठाव दिसतात, कुठे कुठे टेकड्या दिसतात, तर हा उठावाचा जो भाग असतो तो त्याला आपण उच्चभूमी निर्माण करणाऱ्या हालचाली असं म्हणू. दुसरं आहे पर्वतजन्य हालचाली. तर पर्वतजन्य हालचाली तात्पर्य असं आहे की पर्वत वेगवेगळ्या प्रकारांचे असतात, तर त्यामधला एक प्रकार आहे वलीकरण आणि दुसरा आहे प्रस्तरभंग. आता प्रत्यक्षदर्शी जेव्हा आपण याबद्दल चर्चा करू त्यावेळेला तुम्हाला वलीकरणाची प्रक्रिया मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करेल आहे. तर आता यानंतर आपल्याला
पुढे पाहायचं आहे मंदभू हालचाली. मंदभू हालचालीबद्दल आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर मंदभू हालचालीमध्ये आपण 3 टप्प्यामध्ये बघणार आहोत: परिणाम, दाब आणि ताण. तर आता लहरींच्या हालचालींची दिशा याबद्दल आपण बघतोय. तर सगळ्यात आधी आपण दाब बघूया आणि त्यानंतर आपण ताण. दाब आणि ताण या दोघांचा आपण वेगवेगळा स्वतंत्ररित्या अभ्यास करणार आहोत. तर दाब आणि ताण यामध्ये पहिले दाबबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, या लहरी ज्या आहेत या अशा एकमेकांच्या दिशेने येऊन राहिलेल्या आहेत. अशा प्रकारे एकमेकांकडे येणाऱ्या त्या लहरी आहेत. आता या दोनही लहरी जेव्हा एकमेकांच्या दिशेने येतात तर त्यावेळेला प्रस्तरभंग, मी आत्ताच तो शब्द वापरला आहे, प्रस्तरभंग. तर प्रस्तरभंगाची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे घडून येते मी तुम्हाला थोडंसं उदाहरणाने समजावून सांगणार आहे. तर इथे पहा, हे दोनही खडक आहेत. हे दोनही खडक आहेत, बरोबर आहे. बघ आता प्रस्तरभंग कसा होणार की या ज्या लहरी एकमेकांच्या दिशेने आल्या तर यामध्ये अशा प्रकारे पहा, खडक पहिले पॅरलल होते, असे ते पॅरलल होते. मग त्याच्यानंतर मात्र प्रस्तरभंग झालं तर ते असे खालीवर झालेले आहेत. तर हा झाला तो प्रस्तरभंग. तर इथे जेव्हा लहरी एकमेकांच्या दिशेने येतात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की या लहरी आहेत, या दोनही लहरी एकमेकांच्या दिशेने अशा आलेल्या आहेत. तर त्यावेळेला जे खडक असतात, वरच्या भागामध्ये जे खडक असतात, तर त्या खडकांमध्ये अशा प्रकारे हे बघा, इथे या भागामध्ये तुम्हाला प्रस्तरभंग झालेला दिसतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रस्तरभंग म्हणजे काय? खरं म्हणजे तर खाली बघा, या लहरी खालच्या खडकाच्या खालून या लहरी ज्या आहेत या अशा एकमेकाच्या दिशेने येऊन राहिल्यात आणि त्या प्रस्तरभंग निर्माण झालेला आहे. म्हणजे दोन खडकाच्या दरम्यान एक गॅप निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारची प्रक्रिया घडून येत असते. मग याची परिणती काय होत असते? तर या लहरी कधी कधी एकमेकांच्या दिशेने येतात, कधी कधी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात. सध्या आपण एकमेकांच्या दिशेने येणाऱ्या लहरींबद्दल बघतोय. प्रस्तरभंगाची जेव्हा प्रक्रिया घडून येत असते तेव्हा त्याचा परिणाम मृदू खडकांवरती कशा प्रकारे होतो आपण बघणार. तर मृदू खडकावरती त्याचा परिणाम असा होतो की तिथे वलीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. बघा, मी तुम्हाला आता ही वलीकरणाची प्रक्रिया दाखवते. या भागामध्ये इथे तुम्हाला अशा प्रकारे वलीकरण घडून आलेलं दिसून राहिलेलं आहे. तर आता जेव्हा अशा प्रकारे वलीकरण घडून येत असतं म्हणजेच काय होऊन राहिलेलं, इथे मृदू खडकावरती वलीकरण घडून आलेलं आहे, अर्थात वळ्या पडलेल्या आहेत. त्याला आपण वलीकरणाची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. आता अशा प्रकारे पुन्हा एकदा मी रिवाईज करते की जेव्हा लहरींच्या हालचालीची दिशा एकमेकांकडे असते तेव्हा खडकामध्ये प्रस्तरभंग निर्माण होतो आणि मृदू खडकावरती वलीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. आता त्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लहरी. आता इथे लहरी ज्या आहेत या अशा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चाललेल्या आहेत. आता जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने लहरी जातात तर त्यावेळेला नेमकं काय घडून येत असतं ते आता आपण बघूया. तर त्यावेळेला जी प्रस्तरभंगाची जी प्रक्रिया असते ती थोडी वेगळ्या पद्धतीने घडत असते. ते मी पुन्हा तुम्हाला एकदा मी या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवते. थोडं तुम्हाला लक्षपूर्वक बघावं लागेल. सुरुवातीला हे दोनही खडक जे होते ते असे एकमेकांना असे जुळून होते, अगदी अशा प्रकारे जुळून होते. परंतु मग काय झालं की एकमेकांच्या विरुद्ध दिशेने या लहरी गेल्यात तर त्याच्यानंतर मग त्या दोन खडकांमध्ये हा असा प्रकार घडून आला. बघा, हा असा प्रकार, म्हणजे पहिले हा खडक असा होता, त्याच्यानंतर मग हा अशा प्रकारे हा खडक झालेला आहे. तर ही जी प्रक्रिया घडून आली तर याला देखील आपण प्रस्तरभंगच म्हणणार आहोत. आता हा जो प्रस्तरभंग आहे इथे तुम्हाला दिसतोय, लहरी ज्या आहे
या खडकाच्या खाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेलेल्या आहेत आणि प्रस्तरभंग घडून आलेला आहे. मग याचा परिणाम, प्रस्तरभंगाचा जो परिणाम आहे त्यामध्ये काय झालं आहे की हा जो खडक आहे, हे दोन खडक एकमेकांच्या बाजूला असे आधी असे चिपकून होते, त्याच्यानंतर ते कसे झालेत एकमेकांच्या बाजूला असे गेलेले आहेत आणि मध्ये मग हे अशा प्रकारे खडकांचा आकार असा झाला आणि मध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती झाली प्रस्तरभंगाची पातळी. आता आपण हीच गोष्ट वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला आता पुढे मी एक काही ॲक्टिव्हिटी करायला सांगणार आहे. पर्वत निर्माणकारी हालचाली कशा प्रकारच्या असतात याबद्दल आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक कागदाची पट्टी घ्यायची आहे. जसं तुमचा चार्ट पेपरचा कागद असतो ना, तसा कागद घ्यायचा आणि त्याची एक पट्टी कापायची आहे. आणि या प्रयोगाद्वारे पर्वत कशा प्रकारे निर्माण होतो आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर या पट्टीवरती, ही पट्टी तुम्हाला टेबलावर ठेवायची आहे आणि पट्टीच्या दोनही बाजूला तुम्हाला हात ठेवायचा आहे. इथे आकृतीमध्ये पहा कसा दिलेला आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू काय करायचं आहे की दोनही बाजूने, जिथे तुम्ही हात ठेवला तिथे दोनही बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू ते जे हात आहे ना ते हळूहळू असे जवळ न्यायचे आहेत. म्हणजे हे अशा प्रकारे जवळ न्यायचे. अर्थातच तुम्ही काय करता तर इथे पट्टीच्या दोनही बाजूला तुम्ही काय करता ते हळूहळू सरकवत न्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही दाब देत आहे. दाब दिल्यामुळे काय झालं आहे की जो मधला भाग आहे पट्टीचा तो काय होणार, वर येणार. आता पर्वत जेव्हा तुम्ही बघता तर त्या पर्वतामध्ये पण तुम्हाला असंच दिसतं की मधला भाग जो आहे हा वर आलेला आहे, बरोबर आहे. तर या प्रयोगाद्वारे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणार. आता आपण पुढे बघणार आहोत. तर अशा प्रकारे भूपृष्ठावरती सुद्धा दाब दिल्यामुळे, आता पट्टीचा प्रयोग संपला आहे पण मुख्यतः भूपृष्ठावरती सुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया घडून येत असते. जेव्हा भूपृष्ठावरती त्याच्या दोनही बाजूला दाब पडत असतो आणि दाब पडल्यामुळे मधला भाग असा वर उचलला जातो आणि वलीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. आता इथे आपण काय पाहिलं आहे, पट्टीचा प्रयोग. यामध्ये आपण काय पाहिलं आहे की पट्टीच्या दोनही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे आपण काय दिला होता, दाब दिला होता आणि परिणती काय झाली की मधल्या भागामध्ये घड्या पडून आलेल्या आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत. आता यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की अशाच पद्धतीने इथे जी तुम्ही आकृती बघताय अशाच पद्धतीने वलीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. बघा इथे वलीकरण हा शब्द लिहिलेला देखील आहे या आकृतीच्या खाली. तर पृथ्वीच्या, आता ही प्रक्रिया का घडून येते आणि कशा प्रकारे घडून येते हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली घडून येत असतात. या हालचाली कोण निर्माण करत असतात बरे, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये किरणोत्सारी पदार्थ असतात आणि त्या किरणोत्सारी पदार्थातून मग अंतर्गत भागामध्ये ऊर्जा लहरींची निर्मिती होत असते. आणि या ऊर्जा लहरी ज्या आहेत, आता तुम्ही आकृतीमध्ये बघता दाब, त्याच्या डावी बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला या ऊर्जा लहरी आहेत, या कशा पहा हालचाल करताना तुम्हाला दिसून राहिलेल्या आहेत. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये या ऊर्जा लहरी हालचाल करत असतात. कधी कधी त्या एकमेकांच्या दिशेने असतात तर कधी कधी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सुद्धा असतात. विरुद्ध दिशेने असेल तर त्याचा परिणाम वेगळा असतो आणि एकमेकांच्या दिशेने असेल तर त्याचा परिणाम वेगळा असतो. तर इथे आपण एकमेकांच्या दिशेने या लहरी दिसतात आहे आणि त्यामुळे आपल्याला वलीकरणाची प्रक्रिया घडून आलेली दिसत आहे. तर अर्थातच या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावरती जेव्हा क्षितिज समांतर आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होत असतात. आता जेव्हा हा दाब हळू असतो तेव्हा त्याची परिणती आपल्याला तेवढी दिसून येत नाही, पण हा दाब जेव्हा तीव्र स्वरूपाचा असतो त्यावेळेला मात्र या वळ्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पडताना दिसून येतात. त्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वळ्या पडताना दिसून येऊन राहिलेल्या आहेत. आता अशा प्रकारची आता वलीकरणाची
आपण जेव्हा भूपृष्ठावरती जातो, आता ती आकृतीमध्ये पाहिलं, आता आपण खरोखर बघणार आहोत. या चित्रामध्ये बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वलीकरणाची भूपृष्ठावरती घडून आलेली प्रक्रिया दिसून येत आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये वलीकरणाची जेव्हा प्रक्रिया घडून येत असते, तेव्हा मोठमोठ्या पर्वतरांगांची निर्मिती होत असते. आता अशा प्रकारच्या पर्वतरांगांची निर्मिती संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या खंडांवरती किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये घडून आलेली आहे. आता त्याचं जवळचं उदाहरण द्यायचं म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये हिमालय पर्वत. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की हिमालय पर्वताची जी निर्मिती आहे ही वलीकरणातून झालेली आहे. आणि ही वलीकरणाची प्रक्रिया काही ही एक दिवसाकरताची अशी नाही आहे. ही सातत्याने घडतच असते. वलीकरणाची प्रक्रिया ही सातत्याने सुरूच असते. आणि जसजशी ही वलीकरणाची प्रक्रिया घडून येत असते तसतशी त्या पर्वताची उंची देखील ती वाढतच असते. तर आपल्या देशामध्ये जो हिमालय पर्वत आहे, तर हिमालय पर्वताची निर्मिती ही वलीकरणातच झालेली आहे. त्यानंतर रॉकी आहे, अरवली आहे, आल्प्स आहे, अँडीज आहे, या पर्वतांची निर्मिती देखील या वलीकरणातच घडून आलेली आहे. आता यानंतर मी तुम्हाला आणखी पण पहा, पर्वताचं वलीकरण झाल्याचं चित्र तुम्ही दाखवलेलं. आता पुढचं चित्र दाखवते. हे जे चित्र आहे हे हिमालय हे जे पर्वत मी आत्ताच बोलली आहे, तर हिमालय पर्वताची ही दुरून काढलेली प्रतिमा आहे. दुरून म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की सॅटेलाईट फोटोग्राफी असते तर किंवा एरियल फोटोग्राफी असते, तर ही एरियल फोटोग्राफी आहे. तर ह्या एरियल फोटोग्राफीतनं दुरून काढलेलं हे चित्र आहे आणि दुरून हा हिमालय पर्वत अशा प्रकारे दिसतो. तर यावरनं तुमच्या लक्षात आलेला आहे हिमालय पर्वत आणि त्याच्या वलीकरणाची ही प्रतिमा यामध्ये दाखविलेली आहे. आता यानंतर आपण थोडासा पुढचा प्रयोग बघणार आहोत. इथे आपण वलीकरण पाहिलं, वलीकरणामुळे पर्वतांची निर्मिती कशी होते तेही पाहिलं. आता यानंतर याच्या आधीची जी ॲक्टिव्हिटी होती ती होती दाब. आता पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण बघणार आहोत ताण. तर यासाठी तुम्हाला एक पट्टी घ्यायची आहे. पुन्हा एकदा पट्टीच घ्यायची आहे, पण ही पट्टी घेताना एक काळजी घ्यायची आहे. एक पातळ कागदाची पट्टी घ्यायची आहे. आकृतीमध्ये दाखवलेलीच आहे त्या स्वरूपाची एक पट्टी पातळ कागदाची तुम्हाला कापून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टीचे जे 2 टोक आहेत ते 2 टोक तुम्हाला उजव्या आणि डाव्या हातामध्ये पकडायचे आहेत, जसे आकृतीमध्ये दाखविलेले आहेत त्याप्रमाणे. आता त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला हे दोनही टोक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढायचे आहे. आणि आता ओढताना कसे ओढणार, हे असे ओढायचे, हे असं पकडायचं आणि हे असे एकमेकांना ओढायचे. तर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दिसणार आहे. तो काय असणार आहे की त्या कागदाच्या पट्टीवरती त्याचा परिणाम काय होणार आहे हे स्वतः देखील आता आकृतीमध्ये तर दाखवलेलं आहे, चित्रात दाखवलेलं आहे, तुम्हाला देखील निरीक्षण करायचं आहे. पट्टी मात्र पातळ असणे फार आवश्यक आहे, नाहीतर वर्गामध्ये मी अनेकदा प्रयोग केले तर अगदी अशाच पद्धतीने ती फाटत नसते. पण तुम्हाला निरीक्षण करायचं ती कशा प्रकारे फाटलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. आता असा हा प्रयोग जेव्हा तुम्ही करणार तर यामध्ये काय आहे की भूकवचामध्ये जेव्हा भू हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, आता आपण ही ॲक्टिव्हिटी करून पाहिलेली आहे, इथे देखील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपण हालचाल केली आहे. तर अशाच प्रकारची हालचाल ज्या वेळेला भूकवचावरती होत असते आणि ही हालचाल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने भूकवचात जेव्हा ताण निर्माण होत असतो आणि हा ताण विरुद्ध दिशेने होतो त्यावेळेला भूकवचावरती जसं त्या 2 पट्टीच्या मध्ये तडे गेले आहेत तसे भूकवचामध्ये सुद्धा तडे जात असतात. आता भूगोलाच्या भाषेमध्ये त्याला मात्र आपण थोडासा वेगळा शब्द वापरतो. त्याला आपण शब्द वापरतो विभंग. तर अशा प्रकारे विभंग पडत असतात. तर आता अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर आणि एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात. आता बघा, तुम्ही इथे चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला या आकृतीमध्ये लहरी दिसतात आणि या दोनही लहरी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसतात. तर जेव्हा भूकवचावरती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने लहरी जातात तर भूपृष्ठाच्या मध्यभागामध्ये काय जाते, तडा.
आणि या तडेला मी आत्ताच बोलली आहे की विभंग असं आपण त्याला भूगोलाच्या भाषेमध्ये म्हणतो. आता अशा प्रकारचे तडे ज्यावेळेला कठीण खडकामध्ये पडत असतात, तर त्यामुळे कठीण खडकावरती त्याचा परिणाम आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसून येत असतो. तर तो कशा प्रकारे दिसून येतो त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. तर इथे पुढचं मी तुम्हाला दाखवते. बघा, ही आकृती बघा. तर हा जो खडक दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये, हा खडक कसा आहे, अगदी पूर्वी सलग होता. परंतु काय झालं की या खडकाच्या खालून ऊर्जालहरी गेल्यात आणि या ऊर्जालहरी जेव्हा गेल्यात तेव्हा त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेल्यात आणि त्यामुळे या कठीण खडकावरती मध्यभागामध्ये तडे गेलेत. आता दोन समांतर विभंगामध्ये तडे पडल्यामुळे विभंग बघा, तुम्हाला इथे विभंग लिहिलेल्या आकृतीमध्ये विभंग म्हणजे पडलेली तड आहे आणि त्यामुळे जो मधला भाग जो होता, हा मधला भाग काय झाला, ठोकळ्याप्रमाणे वर उचलला गेला. तर अशा प्रकारचा परिणाम आपल्याला भूपृष्ठावरती पाहायला मिळतो. आता भूपृष्ठावरती अशा प्रकारची घटना जेव्हा घडून येत असते, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ऊर्जालहरी गेल्यामुळे मधला जो भाग आहे तडा पडून किंवा विभंग पडून वर उचलला जातो, तर जो वर उचललेला भाग जो असतो तो ठोकळ्याप्रमाणे दिसतो. तर त्यालाच गटपर्वत असं आपण म्हणतो. आता हा जो गटपर्वत असतो, तर या गटपर्वताचा जो वरचा माथा असतो, हा वरचा माथा सपाट असतो. बघा, तुम्हाला दिसतोय, सपाट दिसतोय वरचा भाग. तर सुरुवातीच्या काळाला या गटपर्वताला शिखरे नसतात, पण हळूहळू काय होत असतं की अपक्षरणाची क्रिया ही घडून येत असते आणि अपक्षरणाची क्रिया जेव्हा सातत्याने घडून येत असते, तर हळूहळू मग त्याला जो वरचा जो भाग असतो त्याला हळूहळू मग थोडासा असा उंचवटा पर्वतासारखा निर्माण होत असतो आणि त्याचे उतार मग हळूहळू तीव्र व्हायला लागले की मग त्याला शिखर निर्माण व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल आहे की असाही प्रकार घडत असतो बरे, असा म्हणजे वर भाग खडकाचा वर उचलला असाही प्रकार घडतोय का? तर हो. तर युरोपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट पर्वताची निर्मिती या पद्धतीने झालेली आहे. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत युरोपातला अतिशय प्रसिद्ध आहे हा भाग. तर तिथे अशा प्रकारच्या ठोकळ्याच्या पर्वताची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर भारतात देखील तुम्हाला असं उदाहरण पाहायला मिळेल. तर भारतामध्ये अशा प्रकारच्या पर्वताची निर्मिती कुठे झालेली आहे, बरोबर आहे, हाही प्रश्न निर्माण झाला असेल. तर मेघालयचा जो पठारी प्रदेश आहे तिथेसुद्धा अशाच प्रकारच्या याची निर्मिती झालेली आहे. मी तुम्हाला मेघालय पठाराची चित्र दाखवते, आकृती नव्हे तर चित्र दाखवते. बघा, हा मेघालय पठार आहे. आता या मेघालय पठारामध्ये तुम्हाला बघा असा वरचा जो भाग आहे हा सपाट माथ्याचा दिसून राहिलेला आहे. त्याला अशी शिखरांची निर्मिती झालेली नाही आहे, पण पुढे जाऊन हळूहळू अपक्षरणाच्या क्रियेतनं त्याचा जो उतार आहे थोडासा तीव्र होत जातं आणि हळूहळू मग होऊ शकतो शिखराची निर्मिती. तर हे मेघालय पठाराचं भारताचं चित्र मी तुम्हाला दाखवून राहिलेली आहे. आता यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता ही जी आकृती आहे, आता ही आकृतीमध्ये काय होऊन राहिलेलं आहे की भूपृष्ठाच्या क्षितिज समांतर हालचाली इथे दिसून राहिलेल्या आहेत. आता या क्षितिज समांतर हालचालीचा परिणाम काय होत असतो की या ज्या लहरी आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात आणि मग विरोधी दिशेने हालचाली झाल्यामुळे त्याचा या खडकावरती म्हणजे संबंध खडकावरती स्थान निर्माण होत असतो सुरुवातीला, आणि नंतर मात्र काय होतं की त्यामध्ये दोन समांतर विभंग पडत असतात. आता हे विभंग केव्हा पडतात, तर जेव्हा या खडकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये या ऊर्जा लहरी ज्या आहेत, या ऊर्जा लहरी परस्पर विरोधी दिशेने गेल्यामुळे ताण पडला खडकावर आणि त्याची परिणती विभंगामध्ये झाली आणि मग त्यानंतर त्यात विभंगाला शब्द मी सांगितला तडा, आणि त्यानंतर हा जो मधला जो भाग आहे हा खाली खचला. बघा, आकृतीमध्ये दिसतोय की हा बाजूचे जे खडक आहे ते यथास्थितीमध्ये, पण मधला भाग मात्र खाली खचलेला आहे. तर मग अशा प्रकारे इथे मधला भाग खचला, त्यातनं मग
शब्द निर्माण झाला खचदरी. तर अशा प्रकारे खचदरीची निर्मिती होत असते. आता इथे बघा खचदरी प्रत्यक्षदर्शी, तिथे तुम्ही आकृतीत बघितली, पण इथे बघा प्रत्यक्षदर्शी ही खचदरी अशा प्रकारे दिसत असते. दिसली तुम्हाला? तर हा मधला जो खोलगट भाग आहे तर तो म्हणजे खचदरी. तर अशा प्रकारच्या खचदरीची जी निर्मिती आहे ती भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा अशा अनेक खचदऱ्यांची निर्मिती झालेली आहे. ती कुठे झालेली आहे याबद्दल आपण बघणार आहोत. तर काय होत असतं की हा जो तुम्हाला बाजूचा भाग दिसतोय तर पावसाचं पाणी वगैरे म्हणजे मध्ये एक मोठी गॅपच निर्माण होत असते. तर तिथे मग पाऊस वगैरे झाला की पावसाचं पाणी तिथे साचतं आणि पावसाचं पाणी साचून मग तिथे त्या खचदरीमध्ये पाणी जमा होतं आणि पाणी वाहतंसुद्धा. तर अशा प्रकारे या खचदरीमध्ये हळूहळू अपक्षरण क्रियेद्वारे दोनही भागाचे जे उतार असतात ते तीव्र होत जातात आणि त्यातनं पाणी वाहतं आणि मधल्या खोलगट भागामध्ये ते पाणी वाहत जातं. तर अशा अनेक खचदऱ्यांची निर्मिती संपूर्ण जगभरामध्ये झालेल्या आहेत. तर त्या कुठे कुठे झालेल्या आहेत तर भारताचा मी आताच उल्लेख केला आहे. तर भारतामध्ये नर्मदा नदीची खचदरी झालेली आहे. त्यानंतर विदेशामध्ये ग्रेट रिफ्ट व्हॅली ही एक खचदरीचं मी तुम्हाला उदाहरण सांगलेलं आहे. आणि युरोपमध्ये राईन नदी तुम्ही नाव ऐकलं असेल. तर या राईन नदीने युरोपातील खचदरीची निर्मिती केलेली आहे. तर अशा प्रकारच्या खचदऱ्यांची निर्मिती आपल्या देशात तसेच विदेशात सुद्धा झालेली आपल्याला आढळून येते. तर आता यानंतर या चित्रामध्ये जी दाखवलेली आहे ती नर्मदा नदीद्वारे तयार झालेली खचदरी आहे. आता यानंतर आपण खंड निर्माण करणाऱ्या हालचाली आणि शीघ्रभू हालचाली याबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. तर पुढील भागामध्ये त्याबद्दल आपण चर्चा करणार.